तर नमस्कार बांधवांनो। तर देवेंद्र फडणवीस हे असं बोलत आहेत की जर मराठा आरक्षणाचा कोणता निर्णय घेण्यामध्ये जर मी अडथळा आणला असेल किंवा त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला जर मी विरोध केला असेल असं शिंदे साहेबांनी बोलावं तर मी डायरेक्ट राजकारणामधून संन्यास घेईन, अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। पण ते मराठा विरोधी आहेत हे मी आज ह्या व्हिडिओमधून सिद्ध करून दाखवणार आहे। आणि नंतर मग देवेंद्र फडणवीसांनी खरंच संन्यास घेतात का भूलथाप आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, तर तो लाठीचार्ज झाला तर तो कोणाच्या परवानगीवरती झाला, तर तो गृहमंत्र्यांच्या परवानगीवरती झाला। कारण विनाकारण कोणीही पोलीस प्रशासन हल्ला हा विनाकारण करू शकत नाही। त्यानंतर लाठीचार्ज केल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हेही दाखल करण्यात आले। तर हे कोणामुळे केले? गृहमंत्र्यांमुळे केले। तर हा प्रकार मराठा विरोधी नाही तर कोणता प्रकार आहे? तर त्यानंतर फडणवीसांचं म्हणणं आहे की मी मराठा आरक्षण हे पहिल्यांदा मी सर्वात अगोदर दिलं, असं फडणवीसांचं म्हणणं आहे। तर आता ते कोर्टात टिकलं नाही, तर कोणामुळे टिकलं नाही? तर त्याला विरोध कोण करत होतं? गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचेच वकील त्या ठिकाणी विरोध करत होते। तर का करत होते? की इकडं मराठा समाजाचं नुकसान करायचं होतं, म्हणजे मराठा समाजाला इकडे दाखवायचं होतं की त्यांचे मतं लुबाडायचे होते, की मराठा समाजाला दाखवायचं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देतोय, मला तुम्ही मतदान करा, मी चांगलं आहे, अशा प्रकारचं दाखवायचं काम हे देवेंद्र फडणवीसांचं होतं। पण एकीकडे सदावर्ते हा मराठा आरक्षणाला विरोध करायचा आणि त्या ठिकाणी हे सांगणार कोण होतं? त्यांना सदावर्ते कोणाच्या आदेशावरती काम करत होता? तर फडणवीसांच्या आदेशावरती करत होता। नंतर काय बोलत होता माहिती आहे का? मी देवेंद्रजींना मी लव यू बोलेल, मी त्यांचा मुका घेईन, असं सदावर्ते बोलत होता। म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की मला देवेंद्रजी हे चांगलं काम देत आहेत, मला मराठा आरक्षणाबद्दल चांगलं काम देत आहेत, मला मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं त्यांनी सांगितलंय, त्याच्याबद्दल मी त्यांना लव यू म्हणेन, कारण मी त्यांच्या तुकड्यावरती मी स्वतः जगत आहे, माझं कुटुंब जगत आहे, असं मत ह्या गुणरत्न सदावर्तेचं आहे। तर हा प्रकार पाहता तर हा मराठा विरोधी नाही तर कोणता प्रकार आहे? त्यानंतर मराठा आरक्षणाला विरोध कोणी केला? तर त्यानंतर म्हणजे छगन भुजबळ हे विरोध करत होते। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस कधी बोलले का छगन भुजबळांनी विरोध करू नये? असं कधी बोललेच नाहीत। पण त्यांना खत पुरायचं काम हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं, कारण कधीच बोलले नाहीत की छगन भुजबळांनी विरोध करू नये, असं कधीच बोलले नाहीत। त्यानंतर आंतरवली सराटीमध्ये अक्षरशः डोके फोडण्यात आली, गोळ्या झाडण्यात आल्या, तरी पण देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी बैठायला गेले नाहीत आणि अजित पवारही सुद्धा बैठायला गेले नाहीत। सर्व राजकारणी लोक त्या ठिकाणी बैठायला गेले, पण त्या ठिकाणी एकदा सुद्धा भेट घेतली नाही। म्हणजे ह्याच्यावरून हा प्रकार पाहता तर हा मराठा विरोधी प्रकार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाकेचं उपोषण उभा केलं। तर हे वाकाचं हाकेचं उपोषण कोणी उभा केलं? तर भाजपच्याच लोकांनी उभा केलं। तर त्या ठिकाणी म्हणजे जो हाके त्या ठिकाणी फडणवीसांच्या गाडीवरती असायचा, त्यांच्यासोबत फिरायचा आणि त्याच हाकेला सांगितलं की ह्या मराठा आरक्षणाला विरोध कर, कुणबी नोंदी रद्द कर, अशा प्रकारचं उपोषण हे हाकेने केलं। त्या ठिकाणी म्हणजे आणि त्याला खतपाणी पुरवायचं काम हे भाजपचे नेते करत होते, महायुतीचे नेते करत होते, छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे। आता पंकजा मुंडे या ठिकाणी एवढा लाठीचार्ज झाला तरी भेटायला गेल्या नाहीत, पण हाकेचं उपोषण 4 दिवस होतं, लगेच पंकजा त्या ठिकाणी भेटायला गेल्या आणि जरांगे पाटलांना एकदा सुद्धा भेटायला गेल्या नाहीत। मग आता नंतर पंकजाताईंचं ते वेगळंच मत राहिलं, त्यांचा काय विषय असेल ते त्यांनाच माहिती की कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे त्यांचा विषय राहिला। त्यानंतर हे हाकेचं उपोषण होतं आणि त्या ठिकाणी हाकेचं उपोषण झाल्यानंतर हाकेंचं मत काय? पंकजाताई मुंडे ह्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे आणि पंकजाताई ह्या निवडून आल्या पाहिजे, असं मत हे हाकेचं आहे। म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की हे एक भाजप पुरस्कृत हे एक उपोषण हाकेचं होतं। म्हणजे हा प्रकार मराठा विरोधी नाही तर कोणता आहे? त्या ठिकाणी म्हणजे हाके फडणवीसांच्या गाडीवरती आणि तोच मराठा आरक्षणाला विरोध करतोय, म्हणजे हा प्रकार कोणता आहे? आणि ज्यानंतर बाकीचे अनेक लोक हे मराठा आरक्षणाला विरोध करत होते, जरांगे पाटलांना विरोध करत होते। म्हणजे ते लोक आहेत, समज अजय बारस्कर असेल, ह्यांचे फोटो देवेंद्र फडणवीसांसोबत अनेक लोक। त्यानंतर म्हणजे हा प्रकार सर्व मराठा विरोधी आहे। त्यानंतर आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर ह्यांनी SITची मागणी केली, हे कोणाच्या आदेशावरती केली? फडणवीसांच्या आदेशावरती केली। तर त्या ठिकाणी म्हणजे हा प्रकार कोणता आहे? त्यानंतर प्रसाद लाड असेल, अनेक लोक जरांगे पाटलावरती टीका करतात, तर ह्या कोणाच्या आदेशावरती करतात? तर फडणवीसांच्या आदेशावरती करतात। मग हा नेमका प्रकार कोणता आहे? त्या ठिकाणी मराठा विरोधी प्रकार नाही तर कोणता प्रकार आहे? आणि देवेंद्र फडणवीस खुशाल बोलताय की मी मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, मी चांगलं भावना आहे मराठा आरक्षणाबद्दल, असं लोकाला येडा बनायचं काम। कारण देवेंद्र फडणवीस असे आहेत की त्यांची चाणक्य बुद्धी आहे की लोकाला एवढं भुरळ टाकतात, म्हणजे लोकाला एका प्रकारे दाखवायचं की मी समाजासाठी चांगलं काम करतोय, त्याच्यामुळं मला मतं द्या, एकीकडे त्यांचंच वाटोळं करण्याचा प्रयत्न हा
फडणवीसांचा आहे। त्या ठिकाणी म्हणजे सांगायची गोष्ट काय की फडणवीस हे फक्त त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत असा प्रकार फडणवीसांचा आहे। त्या ठिकाणी एवढी गोष्ट पाहिल्यानंतर जरांगे पाटील ह्यांची एकदा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली नाही आणि 10% आरक्षण देऊन त्या ठिकाणी मराठा समाजाची पूर्णतः फसवणूक केली। म्हणजे हा प्रकार मराठा विरोधी नाही तर काय आहे। त्यानंतर जरांगे पाटलांनी मागणी काय केली ती ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी होती आणि ह्यांनी काय केलं मुद्दाम म्हणून जरांगे पाटील सांगतायत की 10% आरक्षण हे टिकणार नाही 50%च्या वरती आहे तरी पण हे लोक बळजबरीने आरक्षण द्यायचं काम करतायत। म्हणजे एखादा माणूस समज त्याला जेवायचं नाही तरी बळच त्याच्या तोंडामध्ये घास घालायचं काम हे लोक करतायत। म्हणजे आणि त्या घास कोणता हा म्हणजे अन्नाचा घास घालायचा नाही तो विषाचा घास त्या ठिकाणी बळच त्या तोंडात घालायचा म्हणजे असा प्रकार हा महायुतीचा प्रकार आहे त्या ठिकाणी। आणि हे सर्व गोष्टी पाहता हे सर्व मराठा विरोधी आहे आणि नंतर बोलावं फडणवीसांना की मी कोणताही मराठा विरोधी नाही मी समाजासाठी काम करतोय पण तुम्ही पूर्णतः 10% आरक्षण देऊन हे मराठा समाजाची पूर्णतः फसवणूक केलेली आहे। हे गोष्ट मराठा विरोधी नाही तर काय आहे। त्यानंतर एवढा लाठीचार्ज झाला तरी हे भेटायला गेले नाही। जवळ एकनाथ शिंदेजी सुद्धा त्या ठिकाणी भेटायला गेले जरांगे पाटला सोबत चर्चा केली पण फडणवीसांनी कधीच चर्चा केली नाही। हा प्रकार सर्वतः देवेंद्र फडणवीसांचा मराठा विरोधी आहे। त्या ठिकाणी फक्त हे दाखवत आहेत की मी समाजासोबत आहेत पण असा प्रकार नाही आहे कारण आता ते त्यांचं राजकारण हे धोक्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता समाजाला घुमवत आहेत की मी समाजासोबत आहे असं दाखवायचं काम ते करत आहेत पण अक्षरशः तसं नाही आहे कारण मराठा आरक्षणाला विरोध करायचं काम करतंय। तुम्हाला सर्वात गोष्ट सांगतोय सदावर्ते आणि सदावर्ते काय बोलतोय मी फडणवीसांचा मुका घेईन मी त्यांना लव यू बोलेन म्हणजे हा प्रकार कोणता आहे। हे सर्व गोष्टी फडणवीसांच्या आदेशावरती होत आहेत म्हणून सांगतोय हे देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत। म्हणजे आमचा त्यांना विरोध नाही की कोणता प्रकारचा विरोध नाही किंवा बांधाला बांध नाही दुश्मन दावा नाही म्हणजे हे फक्त प्रकार मराठा विरोधी आहे हे आम्हाला हे सांगण्याचा आमचा हेतू आहे। आणि मराठा आरक्षणाला हे विरोध खरंच करत आहेत पण हे दाखवत नाही आहेत म्हणजे कारण खूप चाणक्य बुद्धी आहे देवेंद्र फडणवीसांची कारण एवढं फोडाफोडीचं राजकारण करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही। म्हणजे त्यानंतर हे तुम्हाला सांगतोय की आणि देवेंद्र फडणवीसांनी नंतर असे वक्तव्य करू नये की मी संन्यास घेईन आणि काय करीन असा प्रकार घडू नये आणि समाजाला भावनिक करायचं काम हे फडणवीसांनी करू नये हे मी फडणवीसांना सांगतोय। आणि नंतर हा प्रकार पाहता तुम्ही एवढ्या गोळ्या घातल्या सर्व गोष्टी केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले हे म्हणजे सर्व मराठा विरोधी काम आहे हे लक्षात घ्या। आणि त्यानंतर जरांगे पाटलावरती SIT चौकशी त्या ठिकाणी करण्याची मागणी हे ह्या लोकांनी केली म्हणजे हा प्रकार मराठा विरोधी आहे तर कोणता आहे। कारण एखादा व्यक्ती समाजासाठी काम करतोय आणि त्यांच्यावरतीच तुम्ही SIT चौकशी करताय म्हणजे हा प्रकार कोणता आहे। हा मराठा विरोधीच प्रकार आहे आणि हे फडणवीस फक्त दिसून देत नाहीत हे तुम्हाला मी सांगण्याचा आजचा हेतू होता। आणि त्या ठिकाणी हे इथंच थांबतो नंतर फडणवीसांनी काय निर्णय घ्यायचा संन्यास घ्यायचा का काय करायचं हे त्यांचा बघतील। आपण इथंच थांबूया इथंच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा।